होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवून जगावरचा दबाव वाढवा. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामनेई यांची रणनीती. अरब देशांवरील हल्ले सुरूच राहणार असल्याचा इशारा. जगावरील तेल संकट अधिक गडद होण्याची शक्यता. युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत भारताकडे गॅस टँकर घेऊन निघालेलं जहाजही अडकलं. जहाजात 36 लाख घरगुती सिलेंडर भरता येतील एवढा गॅसचा साठा. टँकर सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची भारतीय नौदलाची आशा. इराणचं सरकार स्थिर असून कोसळण्याची कोणतीही शक्यता नाही. अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या अहवालामुळे ट्रम्प तोंडघशी. युद्ध संपवण्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार. ते रक्ताचा बदला घेणारच, इराणनं ठणकावलं. युद्धामुळे देशातील गॅस पुरवठ्यावर कुठूनही परिणाम नसल्याचं पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. मात्र घरगुती सिलेंडरच्या बुकिंगसाठी शहरात 25 तर ग्रामीण भागात 45 दिवसांची मर्यादा. आखाती देशातील युद्धामुळे भाज्यांची निर्यात ठप्प. 1681 कोटींचा व्यापार संकटात. भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. गॅस टंचाईमुळे लाकूड आणि कोळशाला मोठी मागणी. हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका. काळ्या बाजारात गॅस सिलेंडरचे भाव 5,000वर. अजित पवार विमान अपघात प्रकरणात रोहित पवारांची राहुल गांधींशी अर्धा तास चर्चा. विरोधात असल्यानं सीबीआय डीजीसीए भेटीची वेळ देत नसल्याचा रोहित पवार यांचा आरोप. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीएम किसानचा 22वा हप्ता आज जमा होणार. देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. तापमानाचा पारा 38 ते 40 अंशांवर जाण्याची शक्यता. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. जंक फूडमुळे देशात स्तनाच्या कर्करोगाचा धोका 478% वाढला. गेल्या 3 दशकात रुग्णसंख्या ही 5 पटीनं वाढली.